नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज ना मी झटपट होणारी बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे आणि ही आपल्या म्हणजे जे घरी साहित्य असतं त्यापासून होते पटकन आणि आयत्या वेळेला जेव्हा भाजी नसेल तर आपण ही बटाट्याची पातळ रस्सा भाजी करू शकतो। करायला खूप एकदम सोपी आहे आणि ही ना गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि पातळ यामध्ये आपण ना शेंगदाण्याचं कूट किंवा मसाला वगैरे कोणता वापरणार नाही आहे वाटण। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं ना की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालायचं, चिमूटभर हिंग घालायचा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून चांगली फोडणी करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये इथे ना एक मोठा मी कांदा घेतला आणि तो असा उभा चिरून घेतला आहे। तो पण आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंग आला ना त्याला की त्यामध्ये आपण घालूया 2 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या। तर इथे बघू शकता कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत मी इथे। आणि ही भाजी ना कसं बटाटा कसा गोडसर असतो त्याच्यामुळे थोडीशी तिखटच भाजी करायची म्हणजे छान लागते गरम गरम। तर आता बघा मिरच्या घालून घेतल्या, त्यानंतर ना इथे एक मी टॅमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा उभा चिरून घेतला आहे मी। आता तो कांदा टॅमॅटो आपल्याला हे चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा आता मी हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर मसाल्यांमध्ये ना मी इथे गरम मसाला, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि त्यासोबत इथे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे। आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुमचं जे घरगुती जे मसाला असेल ते घालायचं आणि त्यामध्ये धणे जिरा पावडर वगैरे घालायची। इथे मी धणे जिरा पावडर घातलेली नाही कारण हा कांदा लसूण मसाला केलेला आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी घातलेली आहे। तर आता तो मसाला ना आपण झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेतला आहे बघा। छान टॅमॅटो पण शिजलेला आहे, कांदा पण मऊ झाला आहे चांगला। आता आपण ना यामध्ये बटाटा घालणार आहोत। तर इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले होते आणि ते हे बघा त्याचं वरचं साल काढून टाकायचं आणि असं उभा चिरून घेतला आहे मी। आता तुम्हाला ज्या आकारामध्ये हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर आता मी हा उभा असा चिरून घेतलेला आहे। तुम्हाला पातळ यापेक्षा करायचं असेल म्हणजे बटाटा चिरून घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता। तर आता हा मसाल्यासोबत चांगला परतून घ्यायचा बटाटा, हे बघा। आणि तुम्ही जाडसर ठेवलात ना तरी बटाटा कसा पटकन शिजतो, वेळ लागत नाही। तर आता इथे बघा आम्ही व्यवस्थित मसाल्यांमध्ये बटाटा परतून घेतलेला आहे आणि ही चवीला भाजी ना चवीला खूप छान लागते। हे बघा आता मी परतून घेतलं आहे। आता यामध्ये ना 1 ते 1.5 ग्लासभर पाणी घालायचं, जसं आपल्याला पातळ हवा तसा। एकदम पण पातळ भाजी ठेवायची नाही आणि यामध्ये ना मी वाटण वगैरे घालणार नाही आहे किंवा म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालणार नाही आहे। अशीच एकदम सिंपलमध्ये ही भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा ट्राय करा बघा। आता यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी म्हणजे बटाटा शिजवून घेऊया। तर आता इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे। तुम्हाला मी इथे दाखवते बटाटासुद्धा कट करून, हे बघा बटाटा आपला शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे छान एकदम शिजलेला आहे। आणि मी जरी म्हणजे मोठा ठेवलेला आहे तरी पण तो छान शिजला आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता पाणी पण व्यवस्थित ठेवलेलं आहे मी, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही अशी भाजी केलेली आहे आणि ही गरम गरम भातासोबत पण छान लागते भाजी। तर आता आपण वरतून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये आता काढून घेऊया। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार झालेली आहे, खूप छान होते आणि गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागते, चपातीसोबत पण छान लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।